म्हाडा लॉटरीमध्ये जो प्रॉब्लेम येत होता, काहींचं डोमेसाईल व्हेरीफाय होत नव्हतं, काहींचं इन्कम टॅक्स व्हेरीफाय होत नव्हतं, काहींचं कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नव्हतं, हे खूप सारे प्रॉब्लेम येत होते. पण आता जस्ट आम्ही 4 दिवसापूर्वी ज्यांचा तो फॉर्म भरलेला होता त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्यांचं जे डोमेसाईल सर्टिफिकेट त्यांनी जे अपलोड केलं होतं ते पण सुद्धा बारकोडवालं व्हेरीफाय झालेलं आहे. तर त्यांचं आम्ही आज पेमेंट केलेलं आहे. तर ते पेमेंट करण्याच्या पूर्वी त्यांना ई साईनचं ऑप्शन आलेलं आहे. ते ई साईन सुद्धा आम्ही व्हेरीफाय झालेलं आहे. ई साईन व्हेरीफाय करताना आधार नंबरला OTP येतो, तो पण सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असंच की आता जी साईट चालत आहे ती पहिल्यापेक्षा चांगली चालत आहे आणि खूप साऱ्या लोकांचा जो प्रॉब्लेम होता इन्कम टॅक्स रिटर्न आणि डोमेसाईल व्हेरीफाय हे पण आता व्हेरीफाय होत आहे. जो म्हाडाचा जो म्हणजे त्यांनी जो टाइम सांगितलेला आहे 2 ते 3 दिवसामध्ये हे डोमेसाईल आणि इन्कम टॅक्स रिटर्न हे व्हेरीफाय होत असते. पण फॉर्म जास्त असल्यामुळे वेळ जास्त लागत होता. पण आता खूप सारे लोकांच्या कमेंट पण कमी यायला लागल्या की सर आता आमचं हे डोमेसाईल व्हेरीफाय होत नाही, इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय होत नाही. तर आता म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात ही साईट पण आता व्यवस्थित चालत आहे. तर चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असंच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरीचे जे इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तर आता आपण ते त्यांचं पेमेंट केलेलं आहे, ते पेमेंट स्टेप बाय स्टेप आपण केलं आहे ते आपण आता त्या व्हिडिओमध्ये पाहू. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. म्हाडाच्या साईडवरती जाऊन आपण लॉग इन केल्यानंतर प्रोसेस टू ई साईन या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहोत. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा हे ऑप्शन समोर आलेलं आहे. येथे जे आपण माहिती भरलेली आहे ते पूर्ण नाव, तुमची ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून भरला ते पूर्ण पेज, डेट ऑफ बर्थ, ही सर्व माहिती इथे ओपन झालेली आहे. जी आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले ते पण सुद्धा इथे व्हेरीफाय झालेले आहेत. जे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे सुद्धा इथे व्हेरीफाय झालेले आहेत. तुम्ही ज्या कॅटेगरीला अप्लाय केलेलं असेल ती कॅटेगरी इथे ॲप्लिकेबल आलेले आहेत आणि ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही अप्लाय केलेला नसेल तिथे नॉट व्हेरीफाय असं ऑप्शन आलेलं आहे, नॉट ॲप्लिकेबल आलेले आहेत. समोर आपल्याला स्टेप बाय स्टेप दिसत आहे. ई साईन करण्याच्या पूर्वी हे सर्व ऑप्शन आपले इथे ओपन होतात. जसे हे पॅन कार्डचं ऑप्शन सुद्धा ओपन झालेलं आहे. जे आपण डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड केलं होतं ते पण व्हेरीफाय झालेलं आहे आणि हा इन्कम टॅक्स रिटर्नचा जो फॉर्म आहे तो सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे. आता स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं ज्या ब्लँक बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला आधार कार्ड एंटर करायचं आहे. आधार कार्ड एंटर केल्यानंतर आपल्याला सेंड OTPचा ऑप्शन येणार आहे. त्यानंतर तो OTPला क्लिक करायचा आहे. आपण आता आधार कार्ड एंटर करत आहोत. त्यानंतर सेंड OTP ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपण आता OTP गेलेला आहे. जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या नंबरवरती OTP जाणार असतो. त्यानंतर व्हेरीफाय OTP केलेला आहे. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर आपल्याला हे सेल्फ डिक्लेरेशन ऑप्शन आलेले आहेत. जे परत आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले होते ते परत आता व्हेरीफाय झालेले आहेत. त्यानंतर डनच्या ऑप्शनला क्लिक केलं आणि सक्सेसच्या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर आपलं अप्लाय नावचं ऑप्शन हे आता इनेबल झालेलं आहे. त्यानंतर कोकण ऑप्शनला आपण क्लिक केलेलं आहे. त्यानंतर प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथे अप्लायच्या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. ज्या लोकेशनचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लायच्या ऑप्शनला. त्या ऑप्शनला क्लिक नंतर आपल्याला कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर जिथे घर असेल तर येस करा, नसेल तर नो करा, ही माहिती वाचून घ्या. त्यानंतर रिफंड टू बँक म्हणजे ज्या नावाच्या व्यक्तीच्या आपण फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याच बँकेची डिटेल्स इथे लिहा. त्यांचं नाव, त्यांचा बँक अकाउंट नंबर, त्यांचा अकाउंट नंबर, IFSC कोड आणि चेकबुकच्या फ्रंट पेजची झेरॉक्स किंवा पासबुकच्या पेजची झेरॉक्स हे तुम्हाला इथे डिटेल्स एंटर करायचे आहे. जर तुम्ही फॉर्म भरणार दुसऱ्याच्या नावावरती, बँकेची डिटेल्स जर तुम्ही दुसऱ्याच्या नावावरती दिली तर ते म्हाडाचे अधिकारी जे व्हेरीफाय करत असतात ते क्रॉस चेक करत असतात. त्यामुळे त्यांचा तो डेटा व्यवस्थितरित्या योग्य प्रमाणात यावा, म्हणजे जेणेकरून ज्यांच्या नावाचा फॉर्म भरला आहे त्यांच्या नावाची अकाउंट डिटेल असली की ताबडतोब बँक अकाउंटमध्ये जे रिफंड येत असतात. पण तुम्ही दुसऱ्यांची रिफंडसाठी जर अकाउंटची डिटेल जर तिथे देणार तर हे तुम्हाला त्यांच्या बँकेच्या अकाउंटवरती रिफंड येत नसतं. त्यामुळे
पूर्ण माहिती द्या आणि तिथे IFSC कोड टाकल्यानंतर तुम्ही बँक नेमला सिलेक्ट केल्यानंतर ज्या बँकेच्या अकाउंट तुम्ही जिथं काढलेलं आहे तेच बँकेचा अकाउंटचा जो IFSC ब्रँच नंबर आहे तो तिथे ओपन होणार आहे. आणि नॉमिनी तुम्ही घरातील व्यक्ती जे असतील तर तुम्ही त्यांचं नाव द्या. त्यानंतर सेफ डिक्लेरेशनची तुम्हाला खाली ऑप्शन येणार आहे. त्यानंतर तुम्हाला साइन व्हेरीफाय करायची आहे. त्यानंतर तुम्ही सिग्नेचर व्हेरीफाय करा. त्यानंतर या ऑप्शनला क्लिक करा आणि प्रोसीड टू क्लिक करा. त्यानंतर पे EMD नावाचा ऑप्शन येईल तिथे क्लिक करा. त्यानंतर ब्लँक बॉक्सला क्लिक करा. पे जी अमाऊंट असेल EWसाठी 5,590 रुपये प्लस तुम्ही जे चार्जेस असणार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग ते तुम्हालाच एक्स्ट्रा चार्ज लागणार आहे. एअरप्ले ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जसं पेमेंट करणार गुगल पे, फोनपेने करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जर करायचं असेल तर तुम्ही त्यांची जे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची डिटेल्स तुम्ही एंटर करा. डेबिट कार्डचा नंबर, त्यानंतर ज्यांच्या नावावरती नाव त्यांचा नंबर, IFSC कोड, CVV कोड आणि जे तुमचं ATM कार्ड आहे त्याची एक्सपायरी डेट हे तुम्ही क्लिक करा आणि मेक पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक करा. मेक पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहे. नेट थोडं स्लो चालत असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागत आहे. मेक पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP विचारणार. जे तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डला जे अकाउंट नंबर मोबाईल नंबर जो असेल त्या नंबरवरती OTP जाणार. त्यानंतर तो OTP एंटर करा आणि खाली जे तुम्हाला सबमिटचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करा. सबमिटचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट सक्सेसफुल होणार आहे. यांचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आणि तुम्हाला जर फॉर्म तुमचा सक्सेसफुल झालेला आहे, जर तुमचं ॲप्लिकेशन चेक करायचं असेल तर हे जे म्हाडा लिहिलेलं आहे लेफ्ट साईडला इथे 3 डॉट आहे, या 3 डॉटला तुम्ही क्लिक करा आणि तिथं माय ॲप्लिकेशनमध्ये जा. जो तुम्ही अर्ज केलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि हे तुम्ही जो भरलेला फॉर्ममध्ये जी माहिती दिलेली आहे ती पूर्ण माहिती इथे ओपन झालेली आहे. तर असं हे म्हाडा लॉटरीचं जे आपण फॉर्म भरलेलं आहे त्याचं E-साइन व्हेरिफिकेशन आणि फॉर्मचं पेमेंट आपण बघितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असेल फॉर्म भरताना, पेमेंट करताना किंवा साईडवरती कुठे कोणती माहिती चेक करताना तर तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच असा एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.